हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललं आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना. तर भाऊ बहिणींनो, माझं मी मुद्द्यावरच बोलणार आणि जे माझं मुद्दा आहेत ना ह्या मुद्द्यानुसारच मी बोलत असते. मुद्दा सोडून पण माझं व्हिडिओ असते तर मुद्दा सोडून माझं कुठलं व्हिडिओ असते तर मी कुठं फिरायला गेली किंवा मी काही खरेदी केलं, मी शॉपिंग केली, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकते कारण की ती मुद्दा सोडून असते त्या. पण मी आता ठरवलंय भाऊ बहिणी म्हणजे ठरवलं म्हणजे मी कसं माहिती आहे का, लय महाग तीच मी ह्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या. मला जर कुणी जर काय बोललं ना तर मी त्यांना बोलल्याशिवाय सोडणार नाही. मी माझे प्रत्युत्तर तर मी त्यांना नक्कीच देणार. तर अशा कशी असतात माहिती आहे का, जळ खुपडे लोक तर माझ्या भरपूर आहेत. ते म्हणतात ना, खायचं जाती वेगळं आणि दाखवायचं जाती वेगळं असतं माणसाचं, बरोबर आहे ना. तशीच माझ्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये तशी लोक असतात बरं का. असं नाही की माझ्याच लाईफमध्ये तशी लोक आहेत, नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये तशी लोक असतात ती. तशीच माझ्या लाईफमध्ये पण काही लोक आहेत ती. मग ती माझ्या माहेरकडली असतेली किंवा माझ्या सासरकडली असतेली अशी लोक आहेत ती, भरपूर आहे ती. परत तुम्हाला सांगते, माझं व्हिडिओ बघून तुम्हाला त्यांना असं आतून कसं तरी होणारी अशी पण लोक आहेत ती. पण कसं असतं भावा बहिणीनं, जग दुनियाचा समाजाचा जर विचार केला ना तर आज मी ह्या जग दुनियाचा समाजाचा माझ्या डोक्यावरती परिणाम झाला. मला डोक्याचा आजार लागला आणि मला आजार लागला भावा बहिणीनं डोक्याचा. ही 100% तेवढंच नक्की खरं आहे. मला आजार डोक्याचा लागलेला आहे, मला मेंदूचा आजार लागलेला आहे. मध्यंतरी पैसे भरपूर जातात म्हणून मी ट्रीटमेंट बंद केलं. कारण की गोळ्याला मॅडमची फी 500 रुपये, मॅडमची 500 रुपये फी दिल्यानंतर ना 2-2, 2,500 हजार रुपयाच्या गोळ्या मॅडम देतात. त्यामुळं तेवढी कॅपॅसिटी काय माझ्याकडे नव्हती दवाखाना करायची. त्यामुळं मी 3 महिने चांगला 2-2.5 महिने, 3 नाही पण एक चांगला 2 महिने मी म्हणते दवाखाना मी माझं बंद केलं. बंद केल्यानंतर ना जो मला त्रास झाला, हा त्रास काय मी सहन करू शकत नव्हती, पण मला सहन करावा लागला भाऊ बहिणींचा त्रास. कारण की कसं असतं, जे म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्याचं जळतच नाही ना त्याला कळणार कधीच नाही. आणि ती आहे ना कधी पण आपल्याला नावं ठेवणार असतो. अशाच काही गोष्टी माझ्या बाबतीत बिघडतात. कारण की माझं जळतंय त्यामुळं ती मला कळतंय. आणि समोरच्या जर जळतच नाही तर त्याला कसं कळणार आहे, ती मलाच नावं ठेवणार आहे ना. तर अशी काही लोक आहेत ती माझ्या लाईफमध्ये. भले मग ती माझ्या माहेरची असो किंवा माझ्या सासरची असो, मी दोन्ही पण पॉईंटला बोलणार आहे. आता ते म्हणतात ना, समजणे वाले को इशारा काफी होत आहे, बरोबर आहे ना. तर समजणाऱ्यांना ही नक्कीच समजणार आहे की मला कोण काय म्हणतं, कोण काय काय म्हणत नाही हे नक्कीच. आणि कसं असतं, आपण एखाद्या बाबतीत जर वाईट बोलतोय आणि ते समोरचा व्यक्ती जर त्या विषयावरती बोलला तर मिरची लागते भावा बहिणींनो. ती पण मिरची कशी लागते माहितीये का, साधी सुधी मिरची लागत नाही, लवंगी मिरची लागते. अगदी कोल्हापूरची मिरची लागते. तर लागू द्या, लागली तर लागली मिरची. कसं असतं, मी काय कोणाच्या दारात जात नाही, कोणाला मागायला जात नाही किंवा कोणाचा मला 5 पैशाचा आधार नाही. जी काय असेल ती स्वतःच्या हिमतीवरती असते. आणि जी काय असेल ती तुम्हाला सांगते, नवरा, आता नवरा माझा नवरा आहे. त्याने 4 माणसात माझ्याबरोबर लगीन केलेलं आहे. त्यानं मी म्हणते काय का होईना माझ्याबरोबर परपंच केलेला आहे. तो माझ्याबरोबर लग्नाला उभा राहिला, त्यानं माझ्याबरोबर लग्न केले म्हणल्यानंतर ना तुम्हाला सांगते, जे माझं सुख दुःख, जे माझं काय कर्तव्य असेल ते त्याला पार पाडावंच लागणार आहे. ती आळं असो, बळं असो किंवा समाजाच्या लाजकाज असो, कसं का असा ना, ते त्याला करावंच लागणार आहे. आता त्यानं सुद्धा अंग काढून घेतलेला आहे. माझ्या नवऱ्यानं सुद्धा ह्या गोष्टीतून अंग काढून घेतलेलं आहे. त्या पॉईंटवर सुद्धा मी बोलणार. मी जी काय माझ्या लाईफमध्ये घडतंय ना आणि जी माझ्या बाबतीत कुणाचा काही व्यवहार आहे ना, मी ही नक्कीच तुम्हाला बोलणार. आणि कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या मनात आता कुठल्याही गोष्टी ठेवणार नाही त्या. कारण की विषय काय झालाय भाऊ बहिणींनो, मी माझ्या काही गोष्टी आहे ना मनात ठेवून एवढी खचून गेलेली आहे ना, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे ना मलाच सहन करावा लागतोय भावा बहिणींनो. आणि तो अशा प्रकारे सहन करावा लागतोय ना, अक्षरशः मी आहे ना मरणाच्या दारात जाते. कारण की लोकांना वाटत नाही मी आजारी आहे, कारण की लोकांना वाटत नाही की मला काय त्रास होतो, पण मला त्रास होतो. जरी माझं रिपोर्ट जरी नॉर्मल निघालेला असताना तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो, त्रास होणारा मला त्रास होतो भरपूर. असा त्रास होतो ना, मी सांगू शकत नाही. माझा अक्षरशः तुम्हाला सांगते श्वास बंद पडणं, परत तुम्हाला सांगते डोकं दुखणं, मला चक्कर येणं, मला असं दात खिळी बसल्यासारखं होणं, असा मला अशा प्रकारे मला त्रास होतो. तरी पण तो त्रास आहे ना मी सहन करते, करावाच लागतो मला. तर मी बोलताना ना मला बोलू देत नाही. मध्ये ह्या मायरूचं असतं. तर मायरून आहे ना नाही सायन्स केलेलं आहे. तर हिनं ही असं सर्च केलेलं आहे. तर ही एक छोटीशी बॉटल आहे.
त्याच्यामध्ये तिनं तुताचे पत्ते टाकलेले आहेत आणि तुताचे पत्ते टाकल्यानंतर त्यात तुतही टाकलेले आहेत आणि तूत टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये असं गोल गोल प्रकारचे काहीतरी टाकलेले आहे. तर ते गोल प्रकार काय आहे ते आपण त्या मायरूलाच विचारू. तर मायरू, हा गोल प्रकार काय आहे ग बाई? ते तसला वटाणा असतो वाटतं, गोल कसला तरी, तर ते तसला वटाणा टाकलाय. तर ते गोल वटाणा खायचा वटाणा आहे का ते असा पडलेला वटाणा होता इथं? तर ही अंगणामध्ये पडलेला वटाणा आहे गोल कसला. पण त्याचा सर्च नक्कीच काढून मी तुम्हाला सांगणार की वटाणा जो होता का नाही, वटाण्याचा गोलदाना उडतोय कसा टना टना ग फना फना. तर ह्यो वटाणा जे आहे ना, हे वटाणा जे आता प्रकारे असं फेकलेला आहे या बाटलीत, तर मग आता ही फुगणार आहे का असंच राहणार आहे? तर तो वाटाणा असंच राहणार आहे वाटतं. तर ही तूत फुगणार आहे का असंच राहणार आहे? ती तूत बी असंच राहणार आहे. तर ह्यातला कुठलाही प्रकार आहे ना फुगणार नाही. म्हणजे ही कन्फर्म म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे, निगेटिव्ह रिपोर्ट नाही ह्याचा. तर ह्यो सर्च असा केलेला आहे. तर बघूच मग ह्या सर्चाचं कसं कसं काय काय होतंय. तर ते असू द्या, ही सर्च असं आहे, हे असं असं होणार आहे आणि हे असं असं होणार आहे. मग दोन्ही असं करून आहे का पाणी सांडत मग मी असं करते. हो बराबर सर्च हो का, अर्धी बाटली झाली आहे का, अर्धी बाटली झाली. तर ह्या सर्चचं आहे ना खरंच काही ना काहीतरी आहे. तर हे तुमचा सर्च धरा. बरोबर मेकअप झालं. हां, ते कसं असतं, लहान लेकरांना मी नाराज नाही करायचं, त्यांच्यावर मी थोडं बोलावं लागतंय भाऊ बहिणींनो. येत आहे आपल्या खेळत खेळत कुठं जात आहे, ती करंट आपली कुठं जाऊन बसली बघतो तिकडं. तर माझ्या जळणाऱ्या विषयावरती मी बोलत होती भाऊ बहिणी. तर त्यातलाच एक मुद्दा माझ्या लय जवळची व्यक्ती आहे, कोण माहिती आहे का? माझी बहीण पूनम तुपे. तिला ओळखतच असेल. आमचं बघूला आहे, आम्ही काय बी करून म्हणून आम्ही लय येड्यावाने करतो. आणि 10 रुपयाचा चष्मा तू म्हणशील की चोरून आणलाय, म्या जत्रत आणलाय 10 रुपयाचा चष्मा, असं तिचा डायलॉग फेमस झालेलं होतं. तर तीच पूनम तुपे माझी बहीण. तर तुम्हाला सांगते, तिला एक माझं लय कोडं पडतं. मी बऱ्याच दिवस झाले इग्नोर करायचं म्हणते, म्हणजे नको नको बनवाय नको बनवाय नको बनवाय. पण म्हटलं की चला आता ह्या मुद्द्यावरती सुद्धा मला बोलायचं तर मी बोलणार. मला एक सांगा भाऊ बहिणींनो, मी कधी तिच्या बाबतीत बोललेली तुम्हाला दिसते का? नाही दिसत. पण तिला कशी सवय लागलेली आहे माहिती आहे का? माझ्या विरोधात जर कुणी एखादा शब्द बोलत असेल तर तिथे 10 शब्द मला बोलून ती मोकळी होणार. मला ती 10 शब्द बोलणार. मग हिला मी अधिकार दिला नाही त्या गोष्टीचा. तिला मी अधिकार ह्या गोष्टींचा दिलेला नाही की तू माझ्याबद्दल बोल किंवा बोलू तर नकोच हे केलं नाही. पण ती कुठल्या हक्कानं मला बोलत असेल, पण तिचा माझा तर काही संबंध नाही. ती काय म्हणती, मला काय कुणाचं घेणं देणं नाही, माझी लेकरं, माझा नवरा, मी कुणाच्या संपर्कात नसती, मला कुणाचं काय घेणं देणं नाही, मला कुणाला काय बोलायचं नाही. मग ही कुठल्या ह्यानं नात्यानं मला बोलती? मला चाबरी योगी बोलायचा हिला कुणी अधिकार दिला? मला काय काय म्हणजे बऱ्याच काय असं घुबड तोंडी, चाबरी, मनकवडी, मनचंदी, अशा बऱ्याच काही ती गोष्टी मला बोलते. मग हा अधिकार तिला मी दिलेला नाही. मग तू कुठल्या अधिकारानं मला बोलते? तर अजूनपर्यंत जर मी तुला ह्या गोष्टीवरती बोलत नाही तर तुला अधिकार नाही दिलेला मी त्या गोष्टीवरती बोलायचा. आणि तुझा संबंध येत नाही मला काय बोलायचा. साबरी, तुला काय असं मी तुकडा फेकलेला नाही तर तो तुकडा असा लगेच उचलती की त्यावरती तू बोलती की लय असं भलं मोठं दांडकं प्रवचन देतो बसते. तर तुझ्या प्रवचनामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. मी माहेरमध्ये राहावं किंवा मी रूम घेऊन राहावं किंवा मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहावं, ती माझा वैयक्तिक प्रश्न झाला. तो माझा वैयक्तिक प्रश्न झाला. मी माहेरमध्ये राहिल्यावर आहे का नाही भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला सांगते. माझ्या भावांना होतो, म्हणजे टाकलेला होतो, परत तुम्हाला सांगते तिला होतो. भरपूर असा प्रॉब्लेम मी माहेरात राहिला होतो. पण माझा काडीचा मात्र ह्याला त्रास नसतो बरं का. माझ्या काडीचा मात्र त्यांना त्रास नाही. पण तरी पण ती एवढा त्रास करून घेते. आणि मग माझा त्रास झाल्यानंतर मग त्याच्या डबे टिपले त्रास करून घेते. तर तिला माझं सांगणं एकच आहे की जर मी तुला तुकडा टाकलेलाच नाही तर तो तुकडा उगच तोंडात धरून आहे का नाही भुकत बसून होच भाव कुत्र्यावानी, कळलं का? जेवढं तू बोलतीस ना त्याच लँग्वेज म्हणजे त्याच भाषेमध्ये मी तुला बोलू शकते. ही विसरू नकोस की मी पण तुझी बहीणच आहे. जरी तुझं माझं नातं आता मोठं झाल्यानंतर जरी बरकटून गेलेलं असेल ना तरी एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, तू बी आणि मी बी. कळलं? जसं तुला तोंड आहे तसंच मला तोंड आहे बोलायला.
समजलं? तर त्यामुळे आहे ना 10-12 विचार करून माझ्या बाबतीत तू बोलायचं, कळलं? लय टामटाम बोलू नकोस. तिकडं कोण ऐकून घेतंय ना त्याला बोलायचं, मला बोलायचं तुझा संबंध नाही, कळलं? पूनम तुपे.